नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. उभ्या उभ्याने सर्वांना अवाक केले तुम्ही, तुमच्यावर जळणाऱ्यांना राग केले तुम्ही. खरं तर ही मन प्रत्यक्षात अंमलात येते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव यांच्यावरती. खरं तर कैलास जाधव यांचा वाढदिवस जो आहे तो अतिशय जल्लोषात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पार पडलाय. तो त्यांच्या राहत्या घरी. आपल्यासोबत साईगावचे सरपंच तसेच माजी उपसरपंच यावेळी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कैलास जाधव, खरं तर हे नाव अक्षरशः बदलापूर शहरात अतिशय प्रसिद्ध असं आहे आणि त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा झालाय. कशा प्रकारे शुभेच्छा द्याल तुम्ही? कैलास जाधव आमचा भाऊ आहे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सर्व केलेलं आहे. आज तो ठळक वार्ताचा आणि पत्रकार याच्यामध्ये नाव त्याचा मोठा झालेला आहे बंदरमध्ये. आमचा भाऊ मोठा तर आम्हाला अभिमान आहे. तर तो असाच मोठा होत राहो, त्याच्या मनापासून आम्ही त्याला शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यामध्ये देखील कैलास जाधव यांचा एक महत्वाचं योगदान आहे. तर कशा प्रकारे त्यांना तुम्ही शुभेच्छा द्याल? मी प्रथम त्यांचा लहान भाऊ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड पत्रिकेचं उदाहरण फक्त एक ठळक वार्ता आणि कैलास जाधव हेच सगळ्यांना संदेश देतो. खरं तर गेल्या मागील 1.5 वर्षापासून ठळक वार्ता हे चॅनल जे आहे, जे वृत्तपत्र जे आहे, ते जनसामान्यांसाठी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या शहरामध्ये लागू झालं आणि रिक्षा चालकांपासून ते मुख्याधिकाऱ्यांचे प्रश्न असतील ते अतिशय निर्भीडपणे ठळक वार्ताने आपल्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. आपल्यासोबत ठळक वार्ताचे संपादक आहेत अजय. आपण त्यांच्याकडून म्हणतोय कशा प्रकारे शुभेच्छा देशील कैलास जाधव यांना? कारण ठळक वार्ता हे जे नाव आहे ते फक्त नाव नाही तर एक निर्भीड लोक पत्रकारितेचे एक पक्ष म्हणून आज सर्वसामान्यांमध्ये उभे आहेत. कशा प्रकारे शुभेच्छा देशील? परत एकदा ठळक वार्ताकडून आणि ठळक वार्ताच्या टीमकडून माझ्या मामांना म्हणजे कैलास जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छोट्याशा स्टार्टअपपासून सुरुवात केलेली होती. आज बदलापूरमध्ये बऱ्यापैकी ठळक वार्ता चॅनलचं नाव गाजतंय. यापुढेही गाजत राहील. मामांनी सगळ्यांना म्हणजे एकत्रित घेऊन हा चॅनल उभा केलेला आहे. यापुढे एकत्रित घेऊन उभे करतील अशी अपेक्षा परत येतात. विश यू मेनी मेनी हॅपी बर्थडे. खरं तर आम्हाला देखील अभिमान वाटतो की आम्ही देखील ठळक वार्ताचे पत्रकार आहोत आणि जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा बाहेर ओळखतो तेव्हा आमची ओळख जी आहे ती ठळक वार्तानेच होते. आपल्यासोबत स्वतः कैलास जाधव असतील. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपला वाढदिवस जो आहे ते आपले कार्यकर्ते, परिवार आणि मित्रमंडळ यांच्या समक्ष साजरा झालाय. काय संदेश द्याल? कशा प्रकारे ठळक वार्ता पुढे देखील कार्य करेल? ठळक वार्ता नेहमी बदलापूर नागरिकांसाठी तत्परता आहे आणि नेहमी तत्परता राहणार. खरं तर आपण पाहिलं तर दरवर्षी कैलास जाधव यांचा वाढदिवस आहे तो अतिशय इतर मंडळी जर आपण पाहिलं तर धामधूम जल्लोष करतात, परंतु अतिशय साधेपणातून जो मोठेपणा असतो तो कैलास जाधव यांनी यापुढे आदर्श लोकांसमोर ठेवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता बदलापूर. पाडू नका. सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. डोंट अजून केक कापला नाही. बाहेर मारा आले ना सगळे कैलाश चला चला साइड लावा. बार बार दिन ये आए बार बार
हॅपी बर्थडे टू यू कैलास सर. हॅपी बर्थडे टू यू साहिल. हॅपी बर्थडे. नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता. कैलास जाधव या नावाशिवाय बदलापूरची पत्रकारिता पूर्ण होऊ शकत नाही. यांच्याच प्रयत्नाने नावारूपाला आलेले ठळक वार्ता हे एक उदाहरण म्हणता येईल. कैलास जाधव आणि साहिल जाधव यांचा वाढदिवस हा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी साई गावचे सरपंच रोशन जाधव, उपसरपंच संदीप जाधव, संपादक अजय धनगर, पत्रकार अनिकेत सोनावणे, प्रणाली ज्ञानित, राहुल साळवे, प्रमोद हरपुडे व सहकुटुंब व मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी वाढदिवसाच्या औचित्याने सामाजिक भान जपत कैलास जाधव व त्यांच्या परिवाराने शिवमंदिर या ठिकाणी जाऊन गरजूंना अन्न देखील वाटप केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.